इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी कुठली ब्रँच घ्यावी? इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कुठली ब्रँच घ्यावी हे समजत नाहीये. कॉम्प्युटर घ्यायचं, एआय घ्यायचं की मेकॅनिकल किंवा सिव्हिल? एका चुकीच्या डिसिजनमुळे तुमची पुढची 4 वर्ष ही वाया जाऊ शकतात. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, मित्रांनी एखादी ब्रँच घेतली म्हणून तुम्ही पण ती ब्रँच घेऊ नका. फक्त ट्रेंड बघून ब्रँच निवडू नका, फक्त प्लेसमेंट बघून ब्रँच निवडू नका. कुठलीही ब्रँच निवडताना ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला कुठल्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे? तुम्हाला कोडिंग आवडतं का? प्रॅक्टिकली काम करायला आवडतं का? फ्युचरमध्ये कुठल्या फील्डमध्ये तुम्हाला करिअर करायचंय? जर तुम्हाला कोडिंग, सॉफ्टवेअर, एआय, वेबसाईट यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही कॉम्प्युटर, आयटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग हे तुमच्यासाठी चांगले ऑप्शन आहेत. मशीन, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन मध्ये इंटरेस्ट असेल तर मेकॅनिकल ब्रांच तुमच्यासाठी योग्य असू शकते. बिल्डिंग, रोड्स, कन्स्ट्रक्शन फील्ड आवडत असेल तर सिव्हिल या ब्रांचचा तुम्ही विचार करू शकता. इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅजेट्स मध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ENTC, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स या ब्रांच तुमच्यासाठी चांगले ऑप्शन्स आहेत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इंजिनिअरिंग मधला सक्सेस हा फक्त तुमच्या ब्रांचवर डिपेंड नसतो. यामध्ये तुमची स्किल, कन्सिस्टन्सी, प्रोजेक्ट्स आणि प्रॅक्टिकल नॉलेज यावर जास्त डिपेंड असतो. म्हणून ब्रँच निवडताना प्रॉपर रिसर्च करा. जे इंजिनिअरिंग या फील्डमध्ये किंवा ज्यांनी इंजिनिअरिंग केलेली आहे आणि आता जॉब करत आहे अशा स्टुडंट सोबत तुम्ही बोलू शकता, त्यांचे ओपिनियन घ्या आणि या ब्रँचच्या फ्युचर अपॉर्च्युनिटीज तुम्ही समजून घ्या. इंजिनिअरिंग बद्दल तुम्हाला ऍडमिशन गायडन्स जर हवा असेल तर DM करा किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल किंवा मेसेज करा. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करून ठेवा. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर सुद्धा करा.